बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर झालेल्या भीषण लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. या अमानवी घटनेत पोक्सो कायद्याअंतर्गत सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपकडून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आल्याने तीव्र राजकीय आणि सामाजिक संताप उसळला. अखेर वाढता जनरोष, विरोधकांचा दबाव आणि आंदोलनाचा इशारा लक्षात घेत तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर बदलापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे गंभीर आरोप झाले. पालकांवर दबाव टाकण्यात आल्याचे तक्रार नोंदवण्यास अडथळे निर्माण केल्याचे आणि महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचे आरोप तपासात समोर आले. या सर्व बाबींमुळे केवळ आरोपी नव्हे तर संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित पोलीस चकमकीत मृत्यू झाला असला तरी तपासातून हा गुन्हा नियोजनबद्ध असल्याचे स्पष्ट झाले. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल होताच हे दोघे फरार झाले होते. विशेष म्हणजे तुषार आपटे तब्बल 40हून अधिक दिवस फरार होते. अखेर ठाणे गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथील फार्म हाऊसमधून अटक केली. अटकेनंतर अवघ्या 48 तासांत त्यांना जामीन मंजूर झाला. कायदेशीरदृष्ट्या जामीन मिळणे वेगळी बाब असली तरी नैतिकदृष्ट्या अत्यंत गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनवण्याचा निर्णय भाजपने कसा काय घेतला, असा थेट सवाल बदलापूरकरांनी उपस्थित केला. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत भाजपकडून 5 स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली आणि त्यात तुषार आपटेंचा समावेश होताच शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या नियुक्तीवर राजकीय आणि विविध सामाजिक संघटनांनी भाजपवर जोरदार टीका केली. मनसेने तात्काळ राजीनामा न घेतल्यास बदलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट नेत्या संगीता चेंदवडकर यांनीही उघडपणे या निर्णयाला विरोध दर्शवला आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. वाढता जनरोष, पक्षाची होत असलेली बदनामी आणि आंदोलनाचा धोका लक्षात घेत अखेर 10 जानेवारी 2026 रोजी तुषार आपटे यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सादर केला. मात्र हा निर्णय उशिरा घेतल्याची भावना नागरिकांमध्ये असून या संपूर्ण प्रकरणाने कायद्यापेक्षा राजकीय गणित मोठे असल्याचा संदेश जनतेमध्ये गेल्याची चर्चा बदलापूरमध्ये सुरू आहे.